आज आपण पुढचा टॉपिक शिकूया. लाइन सेगमेंट मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधला. लाइन सेगमेंट म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. पहा आता लाइन सेगमेंट म्हणजे काय. ॲक्च्युली तुम्ही हा 6वीला शिकलेला भाग आहे. लाइन सेगमेंट म्हणजे त्याला सेगमेंट असं म्हणतात, रेषाखंड असं म्हणायचं आहे मराठीमध्ये. रेषाखंड म्हणजे रेख त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फक्त सेगमेंट असा शब्द वापरतात. फक्त सेग असं जरी लिहिलं शॉर्टकटमध्ये असं लिहितात, इंग्लिशमध्ये सेग, आणि मराठी मीडियममध्ये आपण रेख असं त्याला म्हणतो, रेषाखंड किंवा रेख असं म्हणायचं आहे. मग आता लाइन सेगमेंट कशाला म्हणायचं आहे, डिफिनेशन ऑफ द लाइन सेगमेंट. आता डिफिनेशन ऑफ द लाइन सेगमेंट म्हणजे काय पहा. द एंड पॉईंट ए अँड बी हे दोन एंड पॉईंट आहेत. ए आणि बी हे त्याचे एंड पॉईंट आहेत आणि ह्या ए आणि बी च्या दरम्यान येणारे जे काही पॉईंट्स आहेत, इनडिफिनिट पॉईंट्स आहेत, अनलिमिटेड पॉईंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. इन्फिनिट पॉईंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. मग आता ह्या इन्फिनिट पॉईंटचा युनियन म्हणजे काय, एकत्रित करणे. तर ह्या ठिकाणी असंख्य आपण पाहिलं आहेत. लाईन म्हणजे काय असतं, अ युनियन सेट ऑफ इन्फिनिट पॉईंट्स अँड देअर एंड पॉईंट्स आर इन्फिनाइट्स, दॅट इज कॉल्ड द लाईन. आणि त्याचाच हा एक पार्ट्स आहे, त्यातला एक छोटासा भाग आहे. म्हणजे इट इज अ इंटरसेक्शन्स ऑफ द लाईन, इट इज इंटरसेक्शन ऑफ द लाईन असं जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजेच हा छेदसंच असतो. कोणाचा छेदसंच असतो, लाईनचा, रेषाखंडाचा तो छेदसंच असतो असं आपण म्हटलं तरी त्या ठिकाणी चालेल. मग ह्या ठिकाणी पहा, द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ए अँड बी अँड द पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड द सेगमेंट ए बी. म्हणजे ए आणि बीच्या दरम्यान येणाऱ्या असंख्य बिंदूंचा जो संच आहे त्यांना लाईन सेगमेंट असं म्हणतात किंवा सेगमेंट असं म्हणायचं आहे. आणि शॉर्टकटमध्ये तो सेग ए बी असं म्हणता येईल किंवा सेग बी ए जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी चालतो. त्याची लेंथ जी आहे, लेंथ दाखवण्यासाठी लेंथ ऑफ ए बी म्हणतात किंवा डिस्टन्स ऑफ ए बी असं सुद्धा लिहिलं तरी चालणार आहे. किंवा लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू द 5, म्हणजे त्याची लेंथ जर 5 असेल तर 5 आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर ए बी इज इक्वल टू द 5 आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. मग लाईन सेगमेंट इज अ सेट ऑफ इन्फिनाइट पॉईंट्स बट इट इज अ फायनाइट असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आता पुढे रे म्हणजे काय. आता रे तुम्ही 6वीला असताना शिकलात, रे म्हणजे काय असतो. आता पहा या ठिकाणी रेची डेफिनेशन आपण पाहणार. हा रेचा एंड पॉईंट आहे आणि ह्या एंड पॉईंटपासून ह्या ठिकाणी ही झालेली लाईन सुरुवात झाली ह्या ठिकाणी आणि ती इन्फिनाइट आहे. एका साईडला ती इन्फिनाइट आहे आणि एका साईडला ती फायनाइट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पाहता सपोज ए अँड बी आर द टू डिस्टिंक्ट म्हणजे दूरवरचे पॉईंट्स आहेत. आणि द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन द सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बीचे सर्व पॉईंट्स आणि पॉईंट्स पी सच दॅट ए डॅश पी डॅश बी आपण बिटवीनेस पॉईंट पाहिला आहे. तर ह्या सर्वांचा संच इज कॉल्ड द रे ए बी. आणि एला त्याचा ओरिजिन पॉईंट असं म्हणतात. रेचा काय म्हणायचं आहे, ओरिजिन पॉईंट. आणि रेचा ओरिजिन पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण की ओरिजिन पॉईंटपासूनच रे त्या ठिकाणी सुरुवात होतो. आणि रेचं नाव लिहित असताना ओरिजिन पॉईंटपासूनच लिहितात, म्हणजे रे ए बी असंच लिहावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला रे बी ए म्हणता येणार नाही, रे ए बीच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल, ज्याचा ओरिजिन जो असतो त्याच्यापासून तो सुरुवात करायचा असतो. त्याच्यानंतर पाहता लाईन ए बी आपण मागेच बघितलं. लाईन द युनियन सेट ऑफ रे ए बी अँड ऑपोजिट रे ऑफ ए बी इज कॉल्ड द लाईन. म्हणजे या ठिकाणी लाईनची फिगर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी काढता येईल. हा त्याचा ए बी झाला. पाहत ए बी म्हणजे ह्या ठिकाणी ए पासून सपोज मी ह्या ठिकाणी काय करतो पाहता, हा एवढा पार्ट्स काढून टाकला आणि एवढा पार्ट्स मी जर काढून टाकला तर पहा त्या ठिकाणी हा पार्ट्स मी काढून टाकला. इथून मी काढून टाकतोय आणि इथून जर मी हा पार्ट्स काढून टाकला तर मला रे ए बी मिळाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी ह्या ठिकाणी
असा इथे वाढून घेतला हा इकडे, तर ह्या ठिकाणी सुद्धा मला रे ए बीच मिळणार आहेत, म्हणून ह्या ठिकाणी इकडे रे ए बी म्हणेल आपल्याला, म्हणजे हा त्या ठिकाणी आपल्याला लाईन त्या ठिकाणी तयार झाली असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर कॉंग्रंट सेगमेंट. कॉंग्रंट सेगमेंट म्हणजे काय, आता सेगमेंट ए बी ची लेंथ सपोज आपण ह्या ठिकाणी 4 सेंटीमीटर गृहीत धरूया, आणि ती जर 4 सेंटीमीटर असेल आणि लेंथ ऑफ सी डी सुद्धा 4 सेंटीमीटर आहे असं आपण गृहीत धरूया. दोघांची लेंथ या ठिकाणी सारखी आहे आणि दोघांची लेंथ सारखी आहेत, म्हणून या ठिकाणी यांना कॉंग्रंट सेगमेंट असं म्हणतात. आणि कॉंग्रंट सेगमेंट दाखवण्यासाठी या पद्धतीने लिहिलं जातं, सेगमेंट ए बी इज अ कॉंग्रंट टू द सेगमेंट सी डी, इक्वलचं साईन आणि त्याच्यावर झोपलेला एस, म्हणजे तो कॉंग्रंट सेगमेंट असेल. म्हणजे कॉंग्रंट सेगमेंट म्हणजे काय, त्या दोन्ही सेगमेंटची लेंथ कशी असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. इफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स आर द कॉंग्रंट इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉल्ड द कॉंग्रंट सेगमेंट, म्हणजे त्यांना आपण कॉंग्रंट सेगमेंट म्हणता येईल. प्रॉपर्टीज ऑफ द कॉंग्रंट सेगमेंट आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. त्याच्यानंतर जसं आपण इथे सेगमेंटच्या बाबतीत पाहतोय तसंच अँगलच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायचे आहेत, ट्रायंगलच्या बाबतीत सुद्धा बघायचे आहेत. त्याच्यानंतर सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत बघायचे आहे, कॉंग्रंट ट्रायंगलच्या बाबतीत बघायचे आहेत. ह्या 3 प्रॉपर्ट्या सेमच आहेत त्या ठिकाणी, फक्त इथे सेगमेंट आहे आणि ट्रायंगल जर घेतला तर ट्रायंगल येईल, अँगल घेतला तर अँगल येईल. सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल घेतला तर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल येईल आणि कॉंग्रंट ऑफ ट्रायंगल घेतला तर कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल येईल त्या ठिकाणी. आता रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी. रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, एव्हरी सेगमेंट इज अ कॉंग्रंट टू इटसेल्फ, म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशीच एकरूप असतो. जसं आता सेगमेंट सी डी इज अ कॉंग्रंट टू द सेगमेंट सी डीच, म्हणजे तो स्वतःचीच एकरूप आहे. त्यांची दोघांची लेंथ आपण जर बघितली तर ती सारखीच येणार आहे. तसंच या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, सेगमेंट ए बी इज अ कॉंग्रंट टू द सेगमेंट ए बी, म्हणजे त्या दोघांची लेंथ त्या ठिकाणी सारखीच आहे. त्याच्यानंतर सिमिलरिटी प्रॉपर्टी. सिमिलरिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉंग्रंट आहे, तसंच दुसरा सुद्धा पहिल्या सेगमेंटशी सुद्धा कॉंग्रंट असेल. म्हणजे फर्स्ट सेगमेंट इज अ कॉंग्रंट टू द सेकंड, देन सेकंड सेगमेंट इज ऑल्सो कॉंग्रंट टू द फर्स्ट वन. म्हणजे ह्या ठिकाणी पाहता इथे आपल्याला असं गृहीत धरता येईल, मागची आपण फिगर पाहिली होती, ह्या ठिकाणी पहा दोघांची लेंथ त्या ठिकाणी सारखी होती. आता सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी हे दोन्ही कॉंग्रंट सेगमेंट आहेत. मग ह्या ठिकाणी सेगमेंट ए बी इज अ कॉंग्रंट टू द सेगमेंट सी डी, तर ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की सेगमेंट सी डी इज ऑल्सो कॉंग्रंट टू द सेगमेंट ए बी. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल, याला सेकंड सिमिलरिटी प्रॉपर्टी आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. आता ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणजे फर्स्ट सेगमेंट इज कॉंग्रंट टू द सेकंड, फर्स्ट सेगमेंट इज कॉंग्रंट टू द सेकंड, सेकंड सेगमेंट इज कॉंग्रंट टू द थर्ड वन, आणि थर्ड वन अँड फर्स्ट वन इज ऑल्सो द कॉंग्रंट. म्हणजे पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला आणि तिसरा सुद्धा सेगमेंट कॉंग्रंट असतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मिड पॉईंट. अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा मिड पॉईंट ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मिड पॉईंटमध्ये, कारण की हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला जास्त वेळेस विचारला जातो मिड पॉईंटचा. मिड पॉईंट म्हणजे काय असतो, मग आता ए डॅश, एम डॅश आणि बी, बट एम इज अ इक्वल फ्रॉम टू द ए और बी, देअरफॉर पॉईंट एम इज कॉल्ड द मिड पॉईंट. म्हणजे ए पासून एमचं अंतर आणि बी पासून एमचं अंतर सारखंच आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी एमला मिड पॉईंट असं म्हणता येईल, मध्यबिंदू असं म्हणता येईल. पण दरम्यान बिंदू आहे तो पण, मग दरम्यान बिंदूत आपण बघितलंय, म्हणजे ह्या ठिकाणी एम हा बिटवीनस पॉईंट सुद्धा आहेत, पण बिटवीनस पॉईंट असून तो ए पासून आणि बी पासून सारख्या अंतरावर, म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, मिड पॉईंट असं म्हणायचं आहे. तर ह्या ठिकाणी पहा ए एम इज इक्वल टू द बी एम असणार आहे, दोघांची लेंथ सारखी असणार, म्हणून या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की ए बी, लक्षात घ्या प्रॉपर्टी ए बी, ह्या ठिकाणी आपल्याला अशी एक प्रॉपर्टी सांगता येते की ए बीची जर लेंथ आपल्याला काढायची असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की 1/2 ए बी इज इक्वल टू द, सॉरी, ए एम आपल्याला हवा आहे. मग ए एम जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी असं सांगता येईल की ए एम इज हाफ ऑफ द ए बी असतो, लक्षात घ्या. किंवा मग बी एम इज ऑल्सो द हाफ ऑफ द ए बी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे मिड पॉईंटची जी लेंथ आहे ती ए बीच्या हाफ ऑफ आहे असं सांगता येईल, किंवा बी एम इज ऑल्सो द हाफ ऑफ द ए बी आहे असं आपल्याला सांगता येईल. किंवा याच्या व्हाईस वर्सा आपल्याला असं सांगता येईल की जर आपण ट्वाइस ऑफ
AM जर घेतला, ट्रॉइस ऑफ AM जर घेतला किंवा ट्रॉइस ऑफ BM जर घेतला तर आपल्याला AB त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की AB इज इक्वल टू द ट्रॉइस ऑफ AM आणि पुन्हा BM इज ट्रॉइस ऑफ द BM असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. या दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या, याच्यावरून आपल्याला उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट. आता कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट म्हणजे काय? लहान मोठेपणा. कंपॅरिझन करणे म्हणजे काय? लहान मोठेपणा पाहणे, त्यांच्यात लहान मोठेपणा पाहायचा आहे. आता आकृतीवरून तुमच्या लक्षात येणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी सेगमेंट AB जो आहे तो CD पेक्षा लहान आहे. म्हणजे या ठिकाणी AB इज अ लेस दॅन टू द CD असं आपल्याला म्हणता येईल किंवा CD इज अ ग्रेटर दॅन टू द AB आहे असं म्हणता येईल. म्हणजे लहान मोठेपणा, कोणचा मोठा आहे आणि कोणचा लहान हे आपल्याला आकृतीवरून सहज लक्षात येईल किंवा त्याच्या लेंथवरून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता शेवटचा टॉपिक याच्यामध्ये आहे परपेंडिक्युलर सेगमेंट. परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे त्या ठिकाणी होणारा अँगल जो असतो तो 90 डिग्रीचा असतो. म्हणजे आता ही एक लाईन आहे आणि याच्यावर ही दुसरी एक लाईन आहे, पण या ठिकाणी होणारा अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणून या ठिकाणी CD इज अ परपेंडिक्युलर टू द AB असं म्हणता येईल किंवा आपल्याला AB इज परपेंडिक्युलर टू द CD सुद्धा म्हणता येऊ शकेल. या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार, त्याला परपेंडिक्युलर असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर त्याची ही प्रॉपर्टी आहे डिस्टन्स पॉईंट ऑफ अ पॉईंट जो आहे C जो पॉईंट आहे तो डिस्टन्स पॉईंट ऑफ द लाईन AB आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे AB पासून Cचं डिस्टन्सलाच त्या ठिकाणी डिस्टन्स पॉईंट ऑफ द C असं म्हणता येऊ शकेल. आता प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहणार आहोत, त्याचे उदाहरण आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत आपण. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे, एक टेबल दिलेला आहे तुम्हाला आणि त्या टेबलमध्ये ह्या टेबलमध्ये तुम्हाला AB C D E हे पॉईंट्स दिलेत आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेत. त्यावरून सेगमेंट DE आणि सेगमेंट AB, सेगमेंट BC आणि सेगमेंट AD आणि सेगमेंट BE आणि सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट आहेत का ते आपल्याला बघायचे आहेत. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे आपण आता बघितलंच आहे की ज्यांच्या लेन्थ सारख्या असतात, दिलेल्या दोन सेगमेंटच्या लेन्थ जर सारख्या असेल तर त्यांना कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं आहे. मग आता ह्या ठिकाणी पहा DE, मग आता Dचा कोऑर्डिनेट तुम्हाला पहिले शोधावा लागेल. मग Dचा कोऑर्डिनेट त्या ठिकाणी आहे पहा, Dचा कोऑर्डिनेट आहे -7 आणि मग Eचा कोऑर्डिनेट आहे 9. मग आता ह्या ठिकाणी पहा सेगमेंट DEची पहिली लेंथ आपण शोधून घेऊया. मग आता D करस्पॉन्ड्स टू द -7 घेऊ आपण. त्याच्यानंतर E करस्पॉन्ड्स टू द 9 घेऊया आणि आता ह्या दोघातलं लेंथ ऑफ DE शोधूया आपण. लेंथ ऑफ DE इज इक्वल टू द, आता याच्यात पहिले मोठं कोणतं आहे, कुठला कोऑर्डिनेट मोठा आहे ते पाहायचा आणि त्याच्यातून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा. म्हणजे 9 हा मोठा आहे 7 पेक्षा, म्हणून 9 मायनस 7 घ्यायचा इथे. 9 + 7 होईल आणि 9 + 7 म्हटल्यानंतर दोघांची ॲडिशन करा, तो येईल तुमचा 16. याला आपण नंबर फर्स्ट म्हणूया. त्याचप्रमाणे सेगमेंट AB फाइंड करूया. मग आता सेगमेंट AB मध्ये लेंथ ऑफ AB पहिले Aचा कोऑर्डिनेट आहे त्या ठिकाणी -3. त्याच्यानंतर Bचा कोऑर्डिनेट आहेत 5. आता -3 हे लहान आहेत 5 पेक्षा, म्हणून मग लेंथ ऑफ AB इज इक्वल टू द 5 - -3 आणि दोघांची ॲडिशन करा. ह्या ठिकाणी 5 + 3 होईल, मायनस प्लस झाले आणि हा आला तुमचा 8. याला आपण नंबर सेकंड देऊया. आता फॉर्म फर्स्ट अँड सेकंडमध्ये पहा, लेंथ ऑफ DE आला 16 आणि लेंथ ऑफ AB आला तुमचा 8. दोन्ही सारखे नाही आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड length of DE is not equal to the length of AB, therefore segment DE is not congruent to
कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट नाहीत असं आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. आता पहा, आता सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी कॉन्ग्रुएंट आहेत का ते पाहिजेत, म्हणजे आपल्याला त्या दोघांची लेंथ बघायची आहे. मग आता लेंथ ऑफ बी सी आपण शोधणार आहोत. लेंथ ऑफ बी सी म्हणजे या ठिकाणी बीचा बी करस्पॉन्ड्स टू द कोऑर्डिनेट, बीचा कोऑर्डिनेट 5 आहे आणि त्यानंतर सीचा कोऑर्डिनेट सी करस्पॉन्ड्स टू द 2 आहे आणि दोघांची आता आपण ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट लिहून टाकलेत आपण त्यांचे दोघांचे. आणि कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर आता ह्या ठिकाणी लेंथ ऑफ बी सी शोधूया. लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू द 5 इज ग्रेटर दॅन म्हणून 5 मधून -2 करावं लागेल आपल्याला. या ठिकाणी 5 मधून 2 गेलेत 3 उरेल, त्याला नंबर 1 देऊया. त्यानंतर लेंथ ऑफ ए डी शोधणार आहोत आपण. लेंथ ऑफ ए डी, मग आता ए इज करस्पॉन्ड्स टू द इक्वल टू लिहिलं तरी चालतं किंवा करस्पॉन्डन्सचं साईन लिहिलं तरी चालणार आहे. -3 आहे आणि डी इज करस्पॉन्ड्स टू द -7 आहे. देअरफॉर आता -7 इज लेस दॅन टू द -3 आहे, म्हणून लेंथ ऑफ ए डी -3 हा मोठा आहे कोणापेक्षा, -7 पेक्षा, म्हणून -3 मधून -7 जातील, म्हणजे -3 मायनस प्लस होतील आणि 7 मधून -3 मधून 7 गेले, त्या ठिकाणी उरतील तुमचे 4. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. मग आता दोन्हींची लेंथ ह्या ठिकाणी सारखी नाही आहे, म्हणजे मग ह्या ठिकाणी पुन्हा ते दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट सेगमेंट होणार नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल लेंथ ऑफ बी सी इज नॉट इक्वल टू द लेंथ ऑफ ए डी फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड असं लिहूया इथे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड and therefore segment BC is not congruent to segment त्याच्यात सेगमेंट AD. सेगमेंट BE आणि सेगमेंट AD आपल्याला शोधायचं आहे. मग आता लेंथ ऑफ BE आपण शोधूया पहिले. मग आता लेंथ ऑफ BE डायरेक्ट शोधतो मी आता इथे. लेंथ ऑफ BE इज इक्वल टू द BE, बीचा कोऑर्डिनेट 5 आहे आणि ईचा कोऑर्डिनेट 9 दिलेला आहे तुम्हाला. 9 इज ग्रेटर दॅन टू द 5, म्हणजे 9 मोठा आहेत 5 पेक्षा, म्हणजे 9 मधून 5 मायनस करावं लागेल तुम्हाला. 9 मधून 5 गेलेत, त्या ठिकाणी 4 उरेल, त्याला नंबर आपण फर्स्ट देऊन टाकूया. त्याचप्रमाणे दुसरा सेगमेंट तुम्हाला दिला आहे AD, म्हणून लेंथ ऑफ AD आपण फाइंड करूया. एचा कोऑर्डिनेट -3 आहे आणि डीचा कोऑर्डिनेट -7 आहेत. मग आता -7 आत्ताच आपण मागे पाहिलं तेच उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे, म्हणजे 4च येणार त्या ठिकाणी. -3 -7 म्हणजेच -3 + 7 होईल आणि तो येईल तुमचा 4. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आणि देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड लेंथ ऑफ BE is equal to the length of AD. therefore लेंथ सारखेत, म्हणजे सेगमेंट BE is a congruent to the segment AD आपल्याला दाखवता येईल. पॉईंट पाहिला आपण. मिड पॉईंटवरची उदाहरणं IMP असतात परीक्षेला, त्याच्यावर शक्यतो विचारलंच जातं. दुसरा प्रश्न त्याच्यावरच आधारित आहे. काय सांगितलं आपण, पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट AB. M हा AB चा मिड पॉईंट आहे. इफ AB इज इक्वल टू द 8 दिला आहे, द फाइंड द लेंथ ऑफ AM. आता इथे आपण छोटीशी फिगर काढूया समजण्यासाठी. AB आपण सेगमेंट घेतला, त्याचा M हा तुमचा मिड पॉईंट आहे आणि मिड पॉईंट काय असतो ते आपण पाहिलं आहे. मग आता AB लेंथ ऑफ AB तुम्हाला 8 दिलेला आहे, 8, आणि त्याच्यावरून तुम्हाला लेंथ ऑफ AM फाइंड आउट करायचा आहे. मग आता मिड पॉईंट इज अ हाफ ऑफ द सेगमेंट AB, म्हणजेच AB च्या निम्मे AM असणार आहेत, कारण की M हा त्याचा मध्यबिंदू आहे.
आणि मध्यबिंदूचे समान दोन भाग होतील, म्हणजे AM इज इक्वल टू द BM आपण असं बघितले. मग या ठिकाणी लेंथ ऑफ AM इज इक्वल टू द हाफ ऑफ AB, आणि इथे रिझन लिहायला विसरायचं नाही, M इज मिड पॉईंट, M इज अ मिड पॉईंट म्हणा किंवा मध्यबिंदू म्हणा. 1/2 इंटू द 8 घेऊया, हाफ ऑफ द 8 दॅट इज द 4. देअरफॉर लेंथ ऑफ AM इज इक्वल टू द 4 युनिट. इथे युनिट लिहायला युनिट महत्त्वाचा आहे. आता CD सेगमेंट दिलेला आहे आणि CD सेगमेंटचा P हा तुम्हाला मिड पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्यावरून CPची लेंथ तुम्हाला दिली, त्याच्यावरून CDची लेंथ आपल्याला काढायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की CP इज अ हाफ ऑफ द CD असेल, कारण की हा P हा त्याचा मध्यबिंदू आहे, म्हणजे मिड पॉईंट आहे CDचा. म्हणून या ठिकाणी 2.5 + 2.5 हा 2.5 आहे, तर हा सुद्धा 2.5 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी CD जो असणार आहे तो ट्वाइस ऑफ द CP असणार आहे, किंवा दोघांची ॲडिशन जरी घेतली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे ह्या ठिकाणी लेंथ ऑफ द CD इज इक्वल टू द दिलेला आपल्याला तो शोधायचा आपल्याला, CP दिलेला आहे आपल्याला आणि त्यावरून CD आपल्याला शोधायचा आहे. लेंथ ऑफ CD इज इक्वल टू द ट्वाइस ऑफ द लेंथ ऑफ CP म्हणा, किंवा ॲडिशन जरी केलं त्यांची CP + CP जरी घेतलं तरी चालणार आहे, किंवा मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी चालणार आहे. 2 इंटू द 2.5 आणि देअरफॉर लेंथ ऑफ द CD इज इक्वल टू द 5 युनिट. अशा पद्धतीने लेंथ ऑफ CD तुम्हाला फाइंड आउट करता येईल. कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. लेंथ ऑफ AB दिला आहे 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ BP दिलेला आहे 2 सेंटीमीटर, AP 3.4 दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. मग AB हा जो आहे हा मोठा आहे कोणापेक्षा, AP पेक्षा आणि BP पेक्षा सुद्धा. म्हणजे ह्या ठिकाणी सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन टू द, म्हणजे AB इज ग्रेटर दॅन टू द AP असेल आणि AP इज ऑल्सो ग्रेटर दॅन टू द BP असेल. अशा पद्धतीने आपल्याला यांचं कंपॅरिझन करता येईल. किंवा उलटं सुद्धा आपल्याला सांगता येईल, BP इज लेस दॅन टू द AP और AP इज लेस दॅन टू द AB. यालाच कंपॅरिझन असं म्हणायचं आहे. लहान मोठेपणा ठरवायचा असतो त्याला कंपॅरिझन असं म्हणायचं किंवा इक्वल टू म्हणायचं आहे. अपोजिट रे तुम्हाला सांगायचं आहे. हा इथे मी ही जर फिगर एवढी झाकून टाकली तर तुम्हाला रे RP मिळणार आहे, म्हणजे इकडे RP. आणि जर त्याचं अपोजिट रे आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे R हा त्याचा एंड पॉईंट झाला, R हा त्याचा एंड पॉईंट असणार आहे. मग ह्या ठिकाणी आपण दुसरा या ठिकाणी असं जर इकडची फिगर झाकून घेतली पूर्ण तर आपल्याला अपोजिट रेट त्या ठिकाणी सांगता येईल. RS पण सांगता येईल आणि RT सुद्धा त्या ठिकाणी त्याचा अपोजिट रे आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मग ह्या ठिकाणी RT सुद्धा घ्या किंवा RS पण घ्या, दोघांपैकी एक कुठलाही त्या ठिकाणी चालणार आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल. ह्या ठिकाणी अपोजिट रे ऑफ RP इज अपोजिट रे RS म्हणा किंवा RT म्हणा, काही म्हणा. रे RT घेतला तरी चालेल किंवा रे RS घेतला तरी चालेल. पुढचा जो प्रश्न आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. इंटरसेक्शन सेट तुम्ही अल्जेब्राच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये सेटच्या इंटरसेक्शन सेट पाहिला आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉट. मग आता याच्यातला कॉमन पॉट रे PQ इकडे गेला, हा इकडच्या साईडला, आणि दुसरा रे RP ह्या दोघांचा RP ह्या इकडे असा पूर्ण ह्या दोघांचाही कॉमन पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणजे या ठिकाणी कॉमन पार्ट येईल तुमचा इंटरसेक्शन सेट, म्हणजेच कॉमन पार्ट रे PQ इकडे असा, आणि दुसरा रे काय सांगितलं आहे तुम्हाला RP इकडून असा. तर ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट आलेला आहे तुमचा रे PQ आलेला आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार तुमचं रे PQ. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिला आहे तुम्हाला, राईट द युनियन सेट ऑफ रे PQ आणि रे QR. युनियन म्हणजे एकत्र करणे. मग आता एकत्र जर करायचं ठरलं तर रे PQ हा रे PQ असा, आणि दुसरा रे कोणता दिला आहे तुम्हाला रे QR हा इकडचा असा रे QR. तर आपल्याला ह्या ठिकाणी त्यांचा युनियन सेट सांगायचा आहे. त्यांचा युनियन सेट असेल लाईन QR असा इकडे जाईल, तो पूर्ण इकडे असा पूर्ण जाईल तो. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी असणार आहे
युनियन सेट ऑफ लाईन म्हणू आपण त्याला, लाईन क्यू आर. पहा पी क्यू म्हटल्यानंतर असा हा इकडे रे झाला आणि दुसरा रे जो आहे तो काय सांगितलं तुम्हाला, क्यू आर. क्यू आर म्हणजे इकडे असा, इकडे इथपर्यंत. रे म्हटल्यानंतर हा इन्फिनाइट त्या ठिकाणी होणार आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. सबसेट क्यू आर जो आहे तो कोणाचा सबसेट आहे तो आपल्याला सांगायचा आहे. सेगमेंट क्यू आर हा सबसेट सांगायचा. क्यू आर कोणाकोणाचा तो सबसेट होईल. मग आता सबसेट जर म्हणायचं ठरलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी रे क्यू आरचा तो सबसेट होईल, रे आर क्यूचा सुद्धा सबसेट असेल, त्याच्यानंतर रे एस क्यूचा सुद्धा सबसेट होईल आणि रे क्यू एसचा सुद्धा सबसेट असेल आणि रे टी क्यूचा सुद्धा तो सबसेट असेल. म्हणजे मोठ्यात मोठा जर घेतला आणि रे क्यू टीचा सुद्धा तो सबसेट असेल. त्या सर्वच्या सर्व सबसेट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत, कोणाकोणाचा तो सबसेट होईल. मग आता पहा पुन्हा एकदा रिपीट करतोय मी, कोणकोणते सांगितले मी तुम्हाला. रे आर क्यू, त्याच्यानंतर रे एस क्यू, त्याच्यानंतर रे क्यू एस, त्याच्यानंतर रे टी क्यू मोठा घेतला आपण आणि रे क्यू टी जर घेतला तरी चालेल तो. अजून भरपूर आपल्याला असे यासारखे सांगता येतील, म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल ETC ॲटसेट्राच, म्हणजे याच्यासारखे भरपूर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पाचवा जो प्रश्न सांगितला आहे, पाचव्या प्रश्नामध्ये काय, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ अ कॉमन एंड पॉईंट आर. आरचा कॉमन पॉईंट असलेला आपल्याला अपोजिट रे लिहायचा आहे. मग आता इथे आर क्यू पण येईल आणि आर टी सुद्धा त्या ठिकाणी त्याचा अपोजिट रे होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल चौथ्या प्रश्नाचं उत्तर मी इथे लिहितो, रे आर क्यू आणि रे आर टी अपोजिट रे होतील, कॉमन एंड पॉईंट असलेले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राईट एनी टू रेज विथ द कॉमन एंड पॉईंट्स एस. एसचा कॉमन पॉईंट असलेला रे तुम्हाला सांगायचा आहे. रे एस आर पण घेता येईल, रे एस पी पण घेता येईल, रे एस क्यू पण घेता येईल आणि त्याचा ऑपोजिट रे तुम्हाला सांगता येईल एस टी हा त्याचा ऑपोजिट रे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे कॉमन आपल्याला त्या ठिकाणी त्याचा एंड पॉईंट असला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, रे एस कॉमन मिड पॉईंट असलेला एंड पॉईंट असलेला रे एस क्यू घेतो मी अँड रे एस टी हे त्याचे अपोजिट रे आहेत, कारण त्यांचा तो कॉमन पॉईंट आहे. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगितला आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी हा रे इकडे गेला असा, इथून एंड पॉईंट होईल त्याचा एस पी, आणि दुसरा रे एस टी याचा आपल्याला इंटरसेक्शन सेट सांगायचा. इंटरसेक्शन म्हणजे काय सांगायचं आहे, कॉमन सेट सांगायचा आपल्याला त्यांचा. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचा द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज अ पॉईंट यस हा त्याचा कॉमन पॉईंट होईल आणि तो त्याचा इंटरसेक्शन सेट त्या ठिकाणी आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की इंटरसेक्शन म्हणजे पॉईंट यस इज अ इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी.